खास करून परळी येथील गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ असेल, एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ असेल, इथे भाजपला चिन्ह मिळालं नाहीये. कुठे ना कुठे त्याचं दुःख आहे, कारण किती म्हटलं तो आज आपला पक्ष आहे, कारण पक्षवाढीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी काम केलंय, अनेक पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी, त्याला ताकद देण्यासाठी स्थानिक आमदार असणंही अत्यंत गरजेचं असतो. बऱ्याचशा गोष्टी बदलल्या, काही नवीन घडल्या, काही कारणामुळे इथे शिंदे साहेबांच्या सेनेला आम्हाला सोबत घ्यावं लागलं, अजितदादांच्या गट आमच्या सोबत आला, त्याच्यामुळे परळीची जागा ही त्यांना सुटली, इथली जागा शिवसेनेला सुटली. एकीकडे असं की एकनाथ खडसे लोकसभेला तुम्हाला मदत करतात भाजपमध्ये, आणि नंतर विधानसभा लागते त्यावेळेस शरद पवार गटात जातात. म्हणजे हे सोयीचं राजकारण वाटत नाही का? कारण लोकांमध्ये तीच भावना आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरण आपण बघू शकतोय आणि आताच्या निवडणुकीमध्ये तर असे अनेक उदाहरण आहे की वडील एका पक्षात आहे तर मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन आज उमेदवारी घेतो आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यक्तिगत निर्णयावर ठाम आहे. तो व्यक्तिगत आपलं स्वतःचं पुढचं राजकीय भविष्य ठरून तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये पण जेव्हा माझी लोकसभा होती तर नक्कीच रोहिणीताई ह्या राष्ट्रवादीच्याच नेत्या होत्या, त्यावेळेस सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केलेलाच आहे, कारण की त्या तिथल्या नेते आहे, कार्यकर्ते आहे, म्हणून त्यांच्यावर ती जबाबदारी होती. निश्चितच आज त्या उमेदवार आहे, मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे की मी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून तो प्रयत्न करणारच आहे. आता ह्या ज्या काही चर्चा आहेत त्या आधी सुद्धा होत्या, आजही आहे आणि उद्याही होणार आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनाणी. विधानसभा 2024 ची रणधुमाळीला सुरुवात झाली आणि ही निवडणूक जे देशात महाराष्ट्राची निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे बदल झालेत. महाविकास आणि महायुती आघाडी हे आमने सामने आहेत. महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आले, खास करून अजित पवारांचा गट असेल किंवा शिंदे गट जो आलाय, त्यामुळे अनेक जागांचा फेरफार झाले. यामध्ये सर्वात महत्वाचा जो मतदारसंघ आहे जे महाराष्ट्रामध्ये भाजप म्हणजे खास करून पूर्ण गावागावात जो पोहोचवला होता, तो मतदारसंघ म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा परळी मतदारसंघ आणि एकनाथ खडसे यांचा जो आहे की आपला मुक्ताईनगर मतदारसंघ. या दोघं मतदारसंघामध्ये जर बघितलं कमळ चिन्ह गायब आहे. तिथं कमळ चिन्हावर कोणताही उमेदवार नाहीये. ज्या पक्षाने कमळ राज्यभर वाढवलं त्या पक्षाला यावेळेस कमळ चिन्ह मिळालं नाही, दुसऱ्या मित्र पक्षाने द्यावं लागलं. या संदर्भात चर्चा करायला, या संपूर्ण पॉलिटिकल चर्चा करायला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे भाजपच्या नेत्या आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. मी ह्या सुरुवात जी केली हाच महत्वाचा प्रश्न आहे की ज्या पक्षाने भाजप राज्यभर वाढवला, खास करून परळी येथील गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ असेल, एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ असेल, इथे भाजपला चिन्ह मिळालं नाहीये. काय भावना आहे तुमच्या? नक्कीच यावेळेस आमची पूर्णपणे तयारी होती की ही जागा भाजपला सुटली पाहिजे, कारण की गेल्या अनेक वर्षापासून इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणजे नाथाभाऊ होते, ते निवडून यायचे. आणि मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जो काही बदल झाला तो आपण सगळ्यांनी बघितला की इथे अपक्ष आमदार म्हणून चंद्रकांत पाटील निवडून आले, तेव्हा त्यांनी एनसीपीचा सपोर्ट घेऊन ते निवडून आले होते. पण ही मुळात जागा ही भारतीय जनता पार्टीचीच आहे आणि म्हणून ह्यावेळेस सुद्धा आम्ही पक्षाकडे मागणी केली की आता सुद्धा इथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिला पाहिजे, की जेणेकरून, कारण की मतदार इथे भारतीय जनता पार्टीचे खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसं आपण बघू शकतात की लोकसभेमध्ये पण आज जवळपास 45,000चं लीड मला मिळालेलं आहे, मागच्या 60,000चं लीड होतं. तर याचा अर्थ हाच आहे की इथे भारतीय जनता पार्टीचा वोटर आहे. पण तो निर्णय झाला नाही. इथे ही जागा शिवसेनेला, आमच्या मित्र पक्षाला सुटली. इथे जे आता अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार आहे चंद्रकांत पाटील, आता ते सेनेकडनं इथली उमेदवारी लढवता आहे. तर आता शेवटी पक्षाचा तो निर्णय आहे. पण महायुती म्हणून आम्ही ह्या निवडणुकीच्या समोर जात आहोत. या निवडणुकीला पूर्णपणे पुढे घेऊन जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नक्कीच मला महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागणार आहे. पण एक जण बघितलं की म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ परळी मतदारसंघ असेल किंवा हा मुक्ताईनगर मतदारसंघ असेल, भाजप चिन्ह म्हणजे खास करून कमळ चिन्ह हे गायबच झालंय 2024 ची निवडणुकीमध्ये. काय कसं तुम्हाला भावना काय वाटत भाजपच्या कार्यकर्त्यांना, अनेक म्हणजे त्या मतदारसंघात असेल या मतदारसंघात असेल? नाही, मी ते सांगितलं की कुठे ना कुठे त्याचं दुःख आहे, कारण आज किती म्हटलं तो आज आपला पक्ष आहे, कारण पक्षवाढीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी काम केलंय, अनेक पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी, त्याला ताकद देण्यासाठी स्थानिक आमदार असणंही अत्यंत गरजेचं असतो. पण आज
परिस्थिती वेगळी आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतात की मागच्या 2.5 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलल्या, काही नवीन घडल्या, काही कारणामुळे इथे शिंदे साहेबांच्या सेनेला आम्हाला सोबत घ्यावं लागलं, अजितदादांच्या परळीला गट सगळ्याला, आमच्या हा. सोबत आला. त्याच्यामुळे परळीची जागा ही त्यांना सुटली, इथली जागा शिवसेनेला सुटली. पण प्रयत्न हाच आहे की भविष्यामध्ये इथे भारतीय जनता पार्टीची ताकद ही जशी आहे तशी राहीलच नक्कीच. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, तर त्यावेळेस आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इथे जास्त निवडून आले पाहिजे. ही कोर कमिटीमध्ये चर्चा होते की परळी जो मतदारसंघ आहे, ठीक आहे, धनंजय मुंडे जरी असले कोर ठीक आहे. कमिटीमध्ये मी नाहीये, त्याच्यामुळे मला त्या संदर्भात सांगता नाही येणार. पण निश्चितच जसं मी सांगितलं, कारण की इथे पण बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांची भावना होती, कार्यकर्त्यांची भावना होती की आपली पारंपरिक सीट आहे, पारंपरिक जागा आहे, तर ती आपल्याकडेच राहिली पाहिजे. पण जसं मी सांगितलं त्या पद्धतीने बरेचसे बदल महाराष्ट्रामध्ये आपल्याला होताना दिसले. बरोबर, महाराष्ट्रामध्ये बदल झाले. तुम्ही स्वीकारला हा सगळा बदल आता? बघा, आज मुद्दा आमच्यासाठी हा महत्वाचा आहे की राज्यामध्ये परत महायुतीचं सरकार आणायचं असेल आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन काम करावं लागणार आहे. म्हणून आता जी गोष्ट घडून गेलेली आहे त्याच्यावर न विचार करता येणारे दिवस जे आपल्याकडे आहे त्यावर आपल्याला काम करायचंय. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचं, कारण की सत्ता इथे परत महायुतीची आली पाहिजे. त्याच्यासाठी आता त्या दृष्टिकोनात आम्ही काम करतो. हा जो मतदारसंघ आहे आता म्हणजे एकनाथ खडसे परिवार आणि इथे जे विद्यमान आमदार जे चंद्रकांत पाटील यांचा संघर्ष घडेल अनेक वर्षापासून, आता पुन्हा एकदा आमने सामने म्हणजे एकनाथ खडसे म्हणजे एकीकडे असं की एकनाथ खडसे लोकसभेला तुम्हाला मदत करतात भाजपमध्ये आणि नंतर विधानसभा लागते त्यावेळेस शरद पवार गटात जातात, म्हणजे हे सोयीचं राजकारण वाटत नाही का? कारण लोकांमध्ये तीच भावना आहे. त्यावेळेस तुम्ही कसं बघता? बघा, मी आपल्याला सांगते की नाथाभाऊ हे भारतीय जनता पार्टीचे नेता होते. त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणीमुळे त्यांनी एनसीपी मध्ये जाणं पसंत केलं. पण माझ्या मधल्या काळामध्ये माझ्या निवडणुकीच्या वेळेस त्यांची इच्छा परत भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करायची होती. त्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या भाषणामध्ये पण बोलून दाखवलं, मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं आणि त्यांनी त्या पद्धतीने लोकसभेमध्ये काम सुद्धा केलं. त्याच्यात दुमत नाही. आज नक्कीच मला निवडून आणण्यासाठी सगळ्यांचा सहभाग आहे. आज पक्षाचे कार्यकर्ते असतील, आमचा RSS परिवार असतील, आमचे नेते असतील, गिरीश भाऊ असतील, सगळे आमचे देवेंद्रजी असतील, सगळेच नेते असतील, त्याच्यात नाथाभाऊ पण होते. त्याच्यामुळे सगळ्यांनीच तेवढी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांची इच्छा सुद्धा होती की त्यांना इथे येऊन काम करायचं होतं. पण परत काही गोष्टी तशा घडल्या की त्यांना तो निर्णय त्यांचा बदलावा लागला आणि त्यांनी एनसीपी परत जॉईन केली. आता परत हा एक प्रश्न होता, मुक्ताईनगरमध्ये नणंद भाऊजाईची लढाई जी आहे, तुम्ही आता भाजपमध्ये तुमच्याकडून मोठी जबाबदारी आहे, ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. तुम्हाला आता भाजपचा प्रचार म्हणजे असं लोक म्हणतात की बाहेरून तुम्ही भाजपचा प्रचार करता, आतून जे आहेत तुम्ही तुमच्या हे बघा, मी आधी पण बोललेली आहे की ह्या विषयाला आता काही खूप महत्व राहिलेलं असत नाहीये. महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरण आपण बघू शकतोय आणि आताच्या निवडणुकीमध्ये तर असे अनेक उदाहरण आहे की वडील एका पक्षात आहे तर मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन आज उमेदवारी घेतो आहे. म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यक्तिगत निर्णयावर ठाम आहे. तो व्यक्तिगत आपलं स्वतःचं पुढचं राजकीय भविष्य ठरून तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये पण जेव्हा माझी लोकसभा होती तर नक्कीच रोहिणीताई ह्या राष्ट्रवादीच्याच नेत्या होत्या. त्यावेळेस सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केलेलाच आहे, कारण की त्या तिथल्या नेत्या आहे, कार्यकर्ते आहे, म्हणून त्यांच्यावर ती जबाबदारी होती. निश्चितच आज त्या उमेदवार आहे, मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे की मी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तो प्रयत्न करणारच आहे मी. आता ह्या ज्या काही चर्चा आहेत त्या आधी सुद्धा होत्या, आजही आहे आणि उद्याही होणार आहे, याच्यात काही बदल होणार नाही. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींची मला सुद्धा सवय झालेली आहे. पण मला स्वतःला माहित आहे की मी कशा पद्धतीने काम करते आहे. जोपर्यंत मी आधी माझ्या लोकसभेच्या इलेक्शनला सांगितलं होतं की जोपर्यंत माझ्या तोंडातनं काही काय म्हणतात एक स्टेटमेंट काही येत नाही तोपर्यंत मी ह्या बाकीच्या गोष्टींना काही महत्व देत नाही. कारण की माझ्या व्यक्तिगत जीवनात जर आपण बघितलं असेल की जेव्हा नाथाभाऊ एनसीपी मध्ये गेले तेव्हाही माझ्यासाठी हा खूप मोठा संघर्ष होताच.
निवडणुकीच्या आधी माझ्यासोबत बऱ्याचशा गोष्टी तिकिटावरनं सुद्धा ह्या घडलेल्या आहेत. पण मुळात प्रश्न आहे की आज जनतेने तशी भावना माझ्याबद्दल कधी त्यांच्या मनात ठेवली नाही. जनता माझ्या सोबत राहिली. म्हणून मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये पण आपल्याला ते बघायला मिळालं असेल. आणि जनता आज सोबत आहे. जनतेचा विश्वास माझ्या सोबत आहे. आणि माझी सुद्धा प्रामाणिकपणे हीच इच्छा आहे की पक्षाने जी मला जबाबदारी दिलेली आहे ती मी पूर्णपणे निभवायचा माझा प्रयत्न राहील. एक शेवटच्या टप्प्यात जातो याच्या. काय वाटतं की महायुतीचं सरकार येईल, किती जागा येतील, काय वाटतं? आकडा तर मी सांगू शकत नाही. ते आमच्यापेक्षा तुम्ही चांगले सर्वे करू शकतात. पण नक्कीच पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये ह्यावेळेस सुद्धा महायुतीचं सरकार येईल. कारण की आपण बघू शकतात की अनेक योजना महायुतीच्या सरकारने ह्या मागच्या काळामध्ये घोषित केल्या. आणि फक्त घोषित केल्या नाही तर त्याचा आज व्यक्तिगत लाभ मिळताना सुद्धा दिसतोय. आता महिलांमध्ये तुम्ही बघितलं असेल की आज करोडो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. आज शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी आज मोफत शिक्षण झालेलं आहे. ज्येष्ठांसाठी आज अनेक कार्यक्रम सरकारकडनं राबवले जात आहे. अशा अनेक योजना सांगण्यासारख्या आहेत की जे आज राज्य सरकार पूर्णपणे यशस्वीपणे त्याला ग्राउंड वर घेऊन जात आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल. पण काय वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री कोण होईल? कारण राज ठाकरे एका कार्यक्रमात असं म्हटलंय की म्हणजे की भाजपचे सरकार येईल. मुख्यमंत्री संदर्भातलं काय वाटतं? एवढी मोठी मी नाहीये की आज मुख्यमंत्र्याचा निर्णय मी काही देऊ शकते. पण मी एवढंच सांगेल की आज आमचा फोकस महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर आहे. आमची सत्ता आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. शेवटी वरिष्ठ जे आमचे आहे नेते ते ह्या गोष्टीवर निर्णय घेतील. कारण की मुख्यमंत्री शेवटी हा महायुतीचाच बनणार आहे एवढं निश्चित आहे. महायुतीचा बनणार आहे, भाजपचा बनेल का हा प्रश्न? ते आता वेळ ठरवेल, ज्येष्ठ सगळे ठरवतील. आज फोकस तर आम्हाला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी करत आहे. निश्चित ह्या त्या रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री त्यांनी एक म्हटलंय की परळी आणि जो मुक्त्यानगर जो भाजपचं चिन्ह होतं ते गायब झालंय. त्याचं दुःख आहे आपल्याला. कारण जिथून जो पक्ष वाढला त्या ठिकाणी कमचिन्हनी मात्र भविष्यात ते कमचिन्ह परत आणू अशी सुद्धा त्यांनी म्हटलंय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.